नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर हा व्हिडिओ आहे संक्रांतीचा। तर माझी संक्रांत कशी होती आणि त्या दिवशी काय काय असतं आमच्या इकडे ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आणि सांगणार सुद्धा आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। तर पहिल्यांदा तर सकाळी मी उठल्या अगोदर घर अंगण वगैरे सगळं स्वच्छ केलं। आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा केली। नंतर सुगडे वगैरे पूजा करून त्यामध्ये भरून एकदा म्हणजे त्यानंतर तिळगुळ वगैरे ठेवलं आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले। तर आता जवळपास 7 वाजले होते आणि माझी देवपूजा सुगड्याची पूजा वगैरे सगळी झाली होती। तर लवकर आवरायचं होतं आणि लवकर जायचं होतं, कारण इथे खूप गर्दी होते लातूरमध्ये मंदिरामध्ये, त्यामुळे म्हटलं की लवकर जाऊया। तर आता त्यानंतर मी डाळ आणि भात कुकरमध्ये लावलं आणि त्यानंतर ते शिजल्यानंतर मी आमटीची तयारी करून घेतली। पीठ वगैरे मळायचं चालू होतं। तर डाळ व्यवस्थित शिजली नव्हती, त्यामुळे त्याला डबल कुकरमध्ये आणखी ठेवलं होतं। तर त्यानंतर पीठ मळून घेतले मी। प्रत्येक वेळेस काय होतं, कितीही लवकर आवरायचं म्हणलं तर आवरत नाही आणि खूप उशीर होतो आणि तिथे गर्दी असते, लाईन लागते, एक दीड तास लाईन मध्येच जातो की म्हणून म्हटलं यावेळेस लवकरच आवरायचं। तर त्यामुळे आवरणं माझं चालू होतं। त्यानंतर भज्याचं पीठ मी मिक्स करत आहे। तर कांदा वगैरे चिरून त्यासाठी मी खोबरं खिसते। इथं भज्याचं पीठ खिसल्यानंतर आता आमटीला फोडणी देण्याच्या अगोदर भजे आणि पापड करायचं आणि त्याच तेलामध्ये आमटी करायची, त्यामुळे कसं होतं सोपं जातं। आणि त्या अगोदर थोडंसं अळवण म्हणतात आमच्या इकडे, थोडीशी डाळ काढली आमटीसाठी आणि त्यानंतर बाकीच्या डाळीमध्ये मी साखर टाकली आणि मिक्स करत राहिली। तोपर्यंत आमटीची जी डाळ आहे ते बारीक करून घेतली। ते पाणी थोडीशी डाळ घेतली की आमटी खूप छान होते। तर यामध्ये जशी लागेल तेवढीच त्यामध्ये साखर टाकायची। आमच्या इथं पुरण जास्त कोणी खात नाही, त्यामुळे मी थोडंच घातलं होतं, अगदी वाटीवरच घातलं होतं। ते सुद्धा कोणीही सुद्धा खात नाही, तर मान आहे त्यामुळे थोडंसं केलं। त्यानंतर भजी पहिल्यांदा पापड करतात, त्यानंतरच आमच्या इकडे भजे करतात काहीतरी म्हणतात आमच्या इकडे। तर त्यानंतर भजी पापड माझं असं करायचं चालू होतं। आता राहिलेत फक्त आमटी आणि पोळ्या राहिल्या होत्या। त्यानंतर इथं भजे झाल्यानंतर आमटी बनवली, नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर यांना गरम गरम पोळ्या करतच हे तिघं पण जेवण करत होते। तर इकडे व्हिडिओ कसा चालू होता मला तिकडे गेला लक्ष पण जमलं पण नाही आणि लक्षात पण आलं नाही, कारण माझं काम चालूच होतं त्यामुळे। आणि त्यानंतर ते दोघं तिघं बसून जेवत होते आणि माझं पोळ्या करायचं काम चालू होतं। आता जवळपास 9:30 वाजले होते। 9:30 पर्यंत सगळं स्वयंपाक झाला होता, पोळ्या करायचं चालू होतं। तर 10 वाजेपर्यंत माझं सगळं आवरलं होतं आणि बाकीचं जे काही काम आहे ते नंतर मी करणार होते। तर अगोदर मी जाऊन येणार होते मंदिरामध्ये। तर त्यानंतर आता 10 वाजले, टायमिंग झाला आणि स्वयंपाक वगैरे झाला, किचन आवरलं आणि आता आले तयार होण्यासाठी। तर फायनल लुक माझा कसा आहे त्यानंतर आता मी निघालेले आहे, आवरून झाले माझं सगळं। तर आता मंदिरात जाणार आहे, चालतच जाणार आहे, कारण थोड्याच अंतरावर आता मी इथून एकटीच आहे, पण आता मी जावच्या घरी जाणार होते, पाठीमागूनच जावचं घर आहे, मग तिच्याकडे गेले। मग तिथे दोघींनी एकमेकीला अगोदर हळदी कुंकू लावून थोडेसे फोटोशूट केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो मंदिराकडे। आता जवळपास 10:30 ते 11 वाजले होते, तरी सुद्धा लाईन लागली होती। तर त्यानंतर विठ्ठल रुक्माईची पूजा केली। साईडलाच राम लक्ष्मण आणि सीता हनुमान यांची सुद्धा मूर्ती होती, तिथे पण पूजा वगैरे केली। त्यानंतर बाहेर आल्यानंतर एक गणपतीचं मंदिर आहे तिथंही केली। त्यानंतर बायका खूप जमल्या होत्या, तर तिथं एकमेकीला बोसायचं काम सुद्धा चालूच होतं। तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा।
घरी गेल्यानंतर थोडेसे फोटोशूट करायचे आणि त्यानंतर ताईच्या इकडे जायचे, म्हणजेच की नंदच्या घरी जायचे. ते कारण ते तुम्हाला सांगतेच पुढे. तर इथे पाहू शकता थोडीशी मी इथं वरती गच्चीवरती जाऊन फोटोशूट केले, थोडेसे व्हिडिओ वगैरे शूट केले. तर छान अशी व्हिडिओ पण झाले होते. त्यानंतर जे घरचे बाकीचे काही कामं राहिले होते तेही मी करून घेतले. कपडे भांडे वगैरे राहिले होते आणि ते करून घेतले. त्यानंतर आम्ही निघालो आहोत आता नंदच्या घरी गेल्यानंतर शूट काही करण्यात आलं नाही, तर डायरेक्ट हा आता व्हिडिओ जो आहे घरी आल्यानंतरच मी शूट केला होता. दाखवते यामध्ये काय आहे ते. गेल्या वर्षी मी केलं होतं, मग यावर्षी ते नाही करणार. आणि अशा पद्धतीने 5 बायका ना देतात. तर एक स्वतःला ठेवायचं असतं आणि एक ज्यानं दिलं ना त्याला द्यायचं असतं आणि तीन वाढवायचे असतात. काय काय आहे दाखवते तुम्हाला. जर माझ्या 25 वस्तू होत्या तर मग यावर्षी त्यांनी वाढवली आणि प्रत्येक वर्षी एक वस्तू यामधली वाढत जाणार. तर यामध्ये एक जे काही आहे ना, मंगळसूत्र, जोडवे वगैरे जे लागतं ना, त्या गोष्टी कोणत्याही तुम्ही घेऊ शकतात. फक्त यामध्ये तीळ आणि गूळ आणि हळद आणि कुंकू हे जे 4 आहेत हे कंपल्सरी पाव किलो आहे. आणि ताट, आणि तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही साडीही घेऊ शकता. म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार जशी तुम्हाला योग्य वाटते तशी परिस्थितीनुसार. आणि ह्या छोट्या छोट्या वस्तू त्यांनी ही वाटी वाढवली, तर एक वाटी वाढवली. तर अशा पद्धतीत आहे, बघू शकता तुम्ही. जे सुवासिनीचं आहे ते द्यायचं. मेहंदी कोन, तेलाची बाटली, पिन, काजळ, फेअर लवली, शॅम्पू, मंगळसूत्र, इथं जोडवे आहेत, परत काटापी, कंगवा, नीलपेंट, सिंदूर, चुडे, टिकल्याचं पॉकेट, बाकी हे चमकी वगैरे, पिन हे ते, आणि एक नारळ ओटीला म्हणून, लिपस्टिक, आणि एक वाटी जी आहे त्यांनी वाढवल्यात. आणि नंतर हे हळदी कुंकू आणि गूळ, हे असं पाव किलो आहे. त्यांना पाव किलोचा ढेप भेटला नाही म्हणून अर्धा किलोचा ढेप दिला. आणि ही साडी एवढं असं केल्यात. आणि हे करायचं असतं. आता ज्यांना पुढल्या वर्षी ज्यांना यावर्षी त्यांनी दिल्यात, तर यामध्ये आणखीन एक वस्तू वाढवावी लागते. तर हे मी देताना 25 होत्या, तर त्यांनी 26 दिल्या, तर आता पुढे 27 होणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.